नमस्कार सगळ्यांना. चला तर आज आपण बनवणार आहोत हैदराबादी दम बिर्याणी. याच्यासाठी मी आज सगळ्यात आधी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्याच्यात तेजपत्ता टाकलेला आहे आणि बासमती तांदूळ. नंतर आपण तोपर्यंत सगळ्या भाज्या धुवून स्वच्छ करून कापून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. मी माझ्या चॉईसनुसार भाज्या निवडलेल्या आहेत. का तर माझी ही अचानक डिमांड माझ्या मुलांवरून ठरली. आता संध्याकाळचे 9 वाजले होते आणि काय जेवायला बनवायचं, रविवार होता त्या दिवशी. तर त्यांच्या डिमांड अशी आली की आम्हाला आज हैदराबादी बिर्याणी खायची. मग आता काय करणार, घरात ज्या भाज्या होत्या त्याच्यातच काम चालवावं लागलं मला. मग मी तरी त्याच्यासाठी करते. पण मी हैदराबादी बिर्याणीचा आणखी एक नवीन मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. पण आज हा व्हिडिओ मी घरात ज्या भाज्या आहेत त्याच्यासोबतच ॲडजस्ट केला. तोपर्यंत माझा हा तांदूळ पण आता ऑलमोस्ट शिजलेला आहे. मी ते एका चाळणीमध्ये काढून पाणी त्याचं निचडून घेत आहे. सगळा तांदूळ हे करायचा नाही, शिजवायचा नाही, कारण नंतर ते तुटून बारीक एकदम त्याचा हे होतो. म्हणून अर्धवट कच्चा तांदूळ ठेवायचा आहे. नंतर आता हे बघा, मी भाज्या माझ्या अर्ध्या कापलेल्या होत्या, पण तांदूळ शिजला म्हणून त्याचं पाणी निचडून घेतलं होतं मी. आता हे नंतर मी पुदिन्याची पानं कापून घेते. तुम्हाला पुदिना आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका. माझ्या दोन्ही पोरांना पनीर खूप आवडतं. म्हणजे ते भातात असो या कशातच पण त्यांना पनीर खूप आवडतं. मग याच्यामध्ये मी पनीर पण टाकणार आहे. पनीर पण मी 9 वाजता त्यांच्या पप्पांना पाठवून पनीर मागवलं होतं. हे मी पनीर थोडंसं फ्राय करून घेते. कच्चं पण टाकलं तरी चालेल. हे माझं पनीर आता झालेलं आहे. मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि गोबी काही मला भेटत नव्हती, तर मला नंतर गोबी भेटली, तर मी गोबी पण स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. आता आपण त्याच पातेल्यामध्ये तेल गरम करायला टाकू. नंतर या भाज्या सगळ्या टाकायच्या आहेत आपल्याला. तोपर्यंत मी कांदा लसूण वाटून घेते. हा तेल गरम केलेलं भाज्या आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्या. हे बीन्स, हे गाजर आहे, आलू पण टाकला मी. अद्रक लसणाची पेस्ट ही भिजत घातलेली मी सोयाबीन होते 10 मिनिटासाठी. हे गरम मसाले आहेत. थोडंसं दही घालून घ्यायचे. लाल मिरची पावडर टाकते मी. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड पण करू शकता. मस्त मिक्स करून घ्यायचे असं आपल्याला. हे फ्रेश मटर मला भेटले होते. तुम्हाला नसतील भेटत तर तुम्ही आपलं ही जी फ्रोझन मटार जे आहे ते पण टाकू शकता. जे धनिया पत्ता थोडासा टाकून आपल्याला ह्या थोडंसं भाज्या आता सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं मंद ते मीडियम गॅसवर पकवून घ्यायचं. हा तळलेला कांदा पण त्यात थोडासा घातलेला आहे मी. आणि माझी आत्ता ही भाज्या सगळ्या मऊ झालेल्या आहेत. मी काढून एका प्लेटीत थोड्याशा काढून घेतल्या आणि परत आता याच्यावरती आपण भाताची एक लेयर घालणार आहोत. असा भात पसरवून आता याच्यावरती परत मी दुसरी लेयर टाकून
म्हणजे हे टाकलेली आहे मी भाजी आणि परत आता भाताची लेयर टाकते मी याच्यावर. हा भात बघा माझा किती मस्त सुक्का सुक्का मोकळा मोकळा दाणेदार झालेला आहे. ही वरून पण परत मी थोडीशी मसाला घालून घेते हा, आणि परत वर त्याच्यावरती थोडासा तळलेला कांदा पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि परत हा राहिलेला सगळा भात आता मी वर घालून घेणार आहे. आणि हा राहिलेला मसाला पण सगळाच वरती मी टाकून देते. आणि हा तळलेला कांदा. ऑलमोस्ट आपली बिर्याणी बनून तयार झालेली आहे. आणि हा मी धनिया पत्त्याने थोडंसं त्याला सजवते आणि 2 ते 3 मिनिटासाठी मी त्याला हलक्या गॅसवरती ठेवणार आहे, का तर मसाल्याचा स्वाद सगळ्या भातामध्ये तोपर्यंत उतरणार आहे. आणि हे बघा झालेलं आहे आता. हे बघा माझी बिर्याणी तयार. आतापर्यंत माझ्या मुलांच्या माझ्या किचनमध्ये 5 ते 6 चक्कर मारून झालेले आहेत. मम्मी बनली की नाही, बिर्याणी बनली की नाही. तर त्यांची ही बिर्याणी तयार झालेली आहे. तर मी आता त्यांना एका प्लेटमध्ये काढून देते. तुम्हाला ही जशी म्हणजे मी दही ची कोशिंबीर बनवून मला ही खायला आवडते. त्याच्यासोबत तुम्हाला दुसरं अजून कशासोबत आवडत असेल, डाळ वगैरे किंवा कोणी तूप टाकून पण छान लागते. ही मनपसंद आहे आपली, जशी तुम्हाला खायची इच्छा असेल तसं तुम्ही खाऊ शकता. मी ही प्लेटीत काढून अगोदर त्यांनाही देणार आहे आता. आणि त्याचबरोबर दह्याचा रायता त्यांना खाते विचारते आणि त्यांना पण थोडासा देते. ही बघा, तुम्ही पण ट्राय करा कशी बनली आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय तोपर्यंत.